50 पेक्षा जास्त व्हिडिओ झाले इन्स्टावर, आणखी व्हायरल झालो नाही. पण गावामध्ये सगळीकडे आपलीच चर्चा आहे. त्यामुळे आता सरपंच केला उभा टाकायला काय घोर नाही भावा. प्लीज स्क्रोल करत असताना तुमच्या समोर आलो असेल तर माझं नाव सांगतोय. माझं नाव आहे महेश. दूध धंद्याचा व्यवसाय चालू केलाय. जवळपास आता फक्त 2च म्हशी आहेत. स्वप्न खूप मोठं आहे. हळूहळू खूप मोठं करायचंय, खूप मोठं एक्सपांड करायचंय. त्यासोबत व्हिडिओ पण करत आहे. व्हिडिओ करता वेळेस स्टार्टिंगचे जे आहेत फेसलेस व्हिडिओ केलेत. मला फक्त व्हॉइस दिलाय, आवाज दिलाय. त्याच्यानंतर काही जण म्हणले तू चेहरा दाखव, तुझं ब्रँड व्हॅल्यू होईल, फेस व्हॅल्यू होईल, तुला ओळखतील, तुला कनेक्ट करतील लोक. चेहरा दाखवायला सुरुवात केली. काही जण म्हणतात की तू हुक ऍड कर. स्टार्टिंगला 3 सेकंदात हुक ऍड कर, जेणेकरून ऑडियन्स जी आहे ना व्हिडिओवर क्लिक केलं की शेवटपर्यंत बघतील. हुक ऍड केलं. त्यानंतर म्हणतात की तू भीत बोलत आहेस, कोणाच्या दबावाखाली बोलतायस, तू असं बिनधास्त बोल. बिनधास्त म्हणजे कसं आहे, तू असं फ्रेंडली जसं मला बोलतोय तसं बोल. त्याच्यावर इम्प्रुव्हमेंट केली. काय जण म्हणतात की तू एडिटिंग खराब करतायस रे, एडिटिंग तो फिकी झापक झुपक अशी एडिटिंग वाटायला पाहिजे. एडिटिंग वर काम केलंय. काही जण म्हणतात की तू मीम ऍड कर. मीम म्हणजे काही शब्द बोलला की हसायची मीम, काही शब्द बोलले की रडायची मीम, अशी मीम ऍड कर. मीम आणखी ऍड केली नाहीये. काही जण म्हणतात की अबे तुझं बोलणंच कळत नाही, तुला काय बोलायचे तेच समजत नाही. काही जण म्हणतात की तू कॉमेडी व्हिडिओ कर. कॉमेडी आजकाल खूप जास्त ट्रेंडिंगवर आहे. कॉमेडी खूप जास्त चालली. तू कॉमेडी व्हिडिओ कर, लोक जास्त बघतील. हे सगळ्यांचं ऐकून मी 5 मिनिटं डिप्रेशन मध्ये गेलो. मला समज नाही गेलं की काय करावं काय नाही, किती कमी आहे आपल्यामध्ये, किती चुका आहेत, किती चुका करतोय मी. 5 मिनिटानंतर विचार केला, जे मला सांगतायत ना त्यांचा आणखी एक पण व्हिडिओ नाही. आतापर्यंत एक पण कॅमेरा समोर बसून बोलले नाहीत, कॅमेरा समोर बसून व्हिडिओ पण केले नाहीत, ते मला सांगतायत. त्यांना मी रिस्पेक्ट करतोय. ते काही गलतीचं किंवा चुकीचं म्हणत नाहीयेत, चांगलं सांगतायत. परंतु मी सगळ्यांचं काय करत बसलं, याचं 10% त्याचं 10% घेतलं तर मी स्वतः हरवून जाईल. आणि मला ते करायचं नाही. की मला फक्त काय करायचं की माझी जी जर्नी आहे, माझी लाईफ आहे, ते तुमच्यासोबत शेअर करायचे.